मायक्रोसॉफ्टने 1985 मध्ये पहिल्यांदा विंडोज 1 सादर केला तेव्हा ते असे दिसत होते. विंडोज 2 1987 मध्ये सादर करण्यात आला आणि तो पहिल्या व्हर्जनपेक्षा चांगला दिसत होता. जशी जशी वेळ पुढे गेली तसे तसे विंडोजने विंडोज कमी करणे आणि मोठे करणे यासारखी अधिक वैशिष्ट्ये ऑफर करण्यास सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टने विंडोज 2 व्हर्जनमध्ये कंट्रोल पॅनल सादर केले. MS वर्ड आणि एक्सेलने या व्हर्जनमध्ये प्रथमच प्रवेश केला. त्यानंतर विंडोज 3 व्हर्जन आले. त्यात एका वेळी अनेक कार्यक्रम चालवण्याची क्षमता होती. हे व्हर्जन 265 रंगांना सपोर्ट करते, ज्यामुळे विंडोजला काम करण्यासाठी एक कूलर ऑपरेटिंग सिस्टीम बनते. विंडोज 3.1 1992 मध्ये रिलीज झाले. ते चालवण्यासाठी किमान 1 MB रॅम आवश्यक आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज 95 व्हर्जन लॉन्च केले. नावाप्रमाणेच हे 1995 मध्ये लॉन्च केले गेले. या व्हर्जनमध्ये मायक्रोसॉफ्टने स्टार्ट बटन आणि स्टार्ट मेनू सादर केला. इथूनच ते मनोरंजक होऊ लागले. इंटरनेट एक्सप्लोररने विंडोज 95 मध्ये पहिले प्रदर्शन केले. विंडोज 98 ने विंडोज एक्सप्लोरर मध्ये नेव्हिगेशन बटणे आणि ॲड्रेस बार सादर केला. विंडोज मीडिया प्लेअर म्युझिक ॲपने या व्हर्जनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर विंडोज ME आला. सन 2000 मध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज 2000 लॉन्च केले. विंडोज ही अधिक व्यवसायाभिमुख प्रणाली बनली. यानंतर विंडोज XP ने पदार्पण केले. हे 2001 मध्ये रिलीज झाले. विंडोजच्या अपडेटच्या प्रवासात हे सर्वात जास्त काळ चालणारे OS होते. यानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज विस्टा आणि नंतर विंडोज 7 सादर केले. या व्हर्जनने संगणकाच्या उपयुक्ततेत क्रांती आणली आणि संगणकीय संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. मायक्रोसॉफ्ट विंडोज जगभरातील बहुतेक संगणकांमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल्ड असते. नवीन इंटरफेसने नवीन चिन्ह, ग्राफिक्स, नियंत्रणे, विजेट्स आणि कार्ये दर्शवली. विंडोज 7 नंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 आणि नंतर विंडोज 8.1 लॉन्च केले. ही व्हर्जन्स आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. त्यानंतर विंडोज 10 होता. ते 2014 मध्ये लॉन्च केले गेले. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 मध्ये नवीन रंग आणि डेस्कटॉप लुक लॉन्च केले. हे प्रमुख लॉन्चपैकी एक होते. विंडोजचे नवीनतम व्हर्जन म्हणजे विंडोज 11, 21व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज प्रवासाची संपूर्ण टाइमलाईन इथे आहे. ॲपल, गुगल, ओरॅकल इत्यादी सारखे अनेक स्पर्धक असताना सतत अपडेट आणि ते प्रदान करत असलेल्या अष्टपैलुत्वामुळे विंडोज ही कम्प्युटरमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारी OS आहे. अगदी लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत कोणीही विंडोज OS सह संगणक वापरू शकतो. याचा अर्थ युजर इंटरफेस अतिशय अनुकूल आणि शिकण्यास सोपा आहे. जसजसे तंत्रज्ञान दररोज प्रगत होत आहे तसतसे लोकांना वैयक्तिक संगणकाची सवय होतीये. अशा प्रकारे विंडोज हे सुनिश्चित करते की त्याच्या वापरकर्त्यांना सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान मिळेल आणि त्याचप्रमाणे ते आतापर्यंतचे सर्वात यशस्वी OS आहे. या नोटवर तुम्ही सध्या कोणत्या विंडोज व्हर्जनवर MSCIT शिकत आहात ते शोधा. MSCIT एक परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच प्रवेश घ्या.